नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माचा अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे असं विचारलंय तुम्हाला. सगळ्यात जास्त ख्रिश्चन धर्माचे अनुयायी कुठे आहेत हे विचारलंय. मिझोराम, केरळ, अरुणाचल प्रदेश, मेघालय. लॉजिकली उत्तर देता आलं तर खूप सोपा प्रश्न हा. नाहीतर तुम्ही म्हणाल की बाबा काय पूर्ण 2011ची जनगणना पाठ करत बसायचं का मॅडम? नाही, लॉजिक आहे, पूर्ण लॉजिक आहे बघा. लॉजिक लावलं की उत्तर येईल. पण तुम्ही ट्राय करा, बघू आपण तुम्हाला ट्राय करून उत्तर येतं का याचं ते. ऑप्शन 1 आलंय, मग केरळ आलंय. ठीक आहे, राईट 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 राईट. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. 59-60 जवळपास जण या लाईव्हमध्ये आहेत, पण उत्तरं 12-15च यायला लागली आहेत का बाबा? उत्तरं देत चला, चुकलं तरी काही हरकत नाहीये. तुमची काही फायनल एक्झाम होत नाहीये की मी मार्क काटणार नाहीये तुमचे. उलट तुम्हाला कळेल तुमचा किती अभ्यास आहे ते. ठीक आहे, ऑप्शन 1 आलंय, 2 आलंय, मेघालय पण आलंय. फाईन फाईन, ठीक आहे. इथं बघा, इथं करेक्ट आन्सर आहे केरळ. करेक्ट आन्सर काय आहे? केरळ याचा आन्सर. आता टेक्निकली पाहायला गेलं तर मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय इथे सुद्धा ख्रिश्चन पॉप्युलेशन आहे. पण कुठे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असेल हो? नॉर्थ ईस्टच्या स्टेटमध्ये जास्त जनसंख्या असेल की दक्षिण भारतामधील असलेला हा केरळ इथे जास्त जनसंख्या असेल? केरळमध्ये जास्त जनसंख्या आहे. हे तर आपण कॉमन सेन्स लावायचा, लॉजिक लावायचा. जास्त जनसंख्या कुठे? केरळमध्ये. मग आपल्याला माहिती आहे या चारींमध्ये ख्रिश्चन धर्माचे अनुयायी आहेत. केरळमध्ये जास्त जनसंख्या असेल तर तिथे ख्रिश्चन धर्माचे अनुयायी सुद्धा जास्त असायला पाहिजे. दॅट इज वाय ऑप्शन 2 इज दी आन्सर. 2 लॉक केला. ओके, 2 इज दी करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 2 केरळ करेक्ट. मग ज्यांनी ज्यांनी दुसऱ्या स्टेट्सचे आन्सर दिलेले आहेत त्यांनी आता नोट करून ठेवायचं. याचं आन्सर काय? केरळ आहे. केरळ.